Hello students, in this period we are going to see remaining exercise of the poem The Swing. The poem The Swing we have studied in the last video. Afterward, some of exercise from the poem we have seen. म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये द स्विंग ही पोयम अभ्यासली आहे. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा त्यावरचा थोडा एक्झरसाइज आपण त्याचा सराव केलेला आहे, प्रॅक्टिस केलेली आहे. आणि आता या ठिकाणी या ठिकाणी आपण राहिलेला दॅट इज कॉल्ड रिमेनिंग. ओके. आणि एक्झरसाइज हिअर दॅट इज कॉम्प्रेन्शन. बिफोर द एक्झरसाइज let me tell to you the meaning of comprehension. What is comprehension? Comprehension means understanding simply. म्हणजे comprehension म्हणजे काय समजलं तुम्हाला या पोएमच्या अध्ययनातून किंवा एखाद्या पाठाच्या अध्ययनातून तुम्हाला काय समजलं. Look at here at the upside of the page there is a word comprehension. The spelling of comprehension COMPREHENSION. Comprehension means understanding. ओके. म्हणजे तुम्हाला काय समजलं हे आपण क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून पाहणार आहोत. लेट सी सब क्वेश्चन. हिअर क्वेश्चन इज देअर. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. देअर आर 6 क्वेश्चन्स. हाऊ मेनी क्वेश्चन्स आर देअर? देअर आर 6 क्वेश्चन. म्हणजे तिथे 6 क्वेश्चन्स आहेत. त्यांची आन्सर्स त्याची आपण डिस्कशन या ठिकाणी या व्हिडिओच्या द्वारे करत आहोत. ठीक आहे. तर ऐकत राहा, बघत राहा. आता पहा. व्हॉट इज द प्लीजंटेस्ट थिंग द चाइल्ड कॅन एवर डू? क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज द प्लीजंटेस्ट थिंग द चाइल्ड कॅन एवर डू? द आन्सर इज द प्लीजंटेस्ट थिंग a child can ever do is going up in a swing. म्हणजे look at here in मराठी. what is the pleasant happy. आणि त्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना आनंददायी अशी कोणती गोष्ट असते? द आन्सर इज द प्लीजंटेस्ट थिंग अ चाइल्ड कॅन एवर डू इज गोइंग अप इन अ स्विंग. व्हॉट एवर वी हॅव स्टडीड इन अ पोयम द स्विंग. म्हणजे आपण कविता पाहत असताना बघितलेलं आहे. मुलगी होती ती झोका घेऊन वर जायची, खाली यायची. हीच काय आहे? एक प्लीजंटेस्ट थिंग, हॅपी थिंग आहे, असं त्याचं आन्सर आहे. समजून घ्या. ठीक आहे. आता बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. वेअर डज द पोएट go to sea so wide? Okay. Where does the poet go to sea so wide? We have seen poem. And answer is the poet goes to sea so wide up in the air and above the wall. Those lines we have seen in the second stanza of the poem The Swing. Okay. म्हणजे पोएट कुठे जातो? तर तो अबाव द वॉल, अप इन द एअर अँड अबाव द वॉल. आफ्टरवर्ड्स क्वेश्चन नंबर 3. व्हॉट डज द पोएट सी ओव्हर द कंट्री साइड? व्हॉट डज द पोएट सी ओव्हर द कंट्री साइड? It means when the poet or child goes up in the air from the upside, the child sees rivers, trees and cattle over the countryside. The poet sees rivers, trees and cattle over the countryside. Okay. Try to understand, refer lines from the poem. Okay. Afterwards see question number 5. What is the color of the roof? That is we find in third stanza.
Okay, the color of the roof is brown. And at last, question number 6. How does the poet go up again in the air? म्हणजे पोएट किंवा ती मुलगी हवेत पुन्हा कशी जाते? आन्सर इज द पोएट गोज फ्लाइंग अप अगेन इन द एअर. इट मीन्स इन मराठी ती पुन्हा काय करते? झोका घेते आणि वरती किंवा आकाशामध्ये किंवा हवेमध्ये जाते. अशा पद्धतीचे एक क्वेश्चन आन्सर्स होते, त्याची आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. मी त्याचे आन्सर्स तुम्हाला सांगितलेलं आहे, ते तुम्ही ऐका. एकदा समजून ऐकलं नसेल तर पुन्हा ऐका, समजून घ्या. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा, बी अ ग्रामरियन. नाऊ हिअर लुक ॲट हिअर. बी अ grammarian. Here now exercise and that is related to grammar. And what is exercise? What part of the exercise? See here. Use of a and revision. Just you have studied, practiced the use of a and in the last standard, it means in the first standards. म्हणजे तुम्ही ए आणि ॲनचा वापर मागच्या इयत्तेमध्ये म्हणजेच पहिलीच्या फर्स्ट स्टँडर्डच्या क्लासमध्ये तो केलेला आहे. आपण त्याच्यावरती भरपूर सराव घेतलेला आहे. तरी पण आता इथं हा एक एक्झरसाईजचा भाग आहे. आपण त्याच्यावर देखील काय करत आहोत? माहिती घेत आहोत. पुन्हा त्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्याची आपण काय करतो आहे? उत्तरं कशी लिहिली पाहिजेत, ॲन्सर्स कसे लिहिले पाहिजेत, काय ॲन्सर्स वेट, त्याची या ठिकाणी आपण काय करणार आहोत? डिटेल डिस्कशन, म्हणजे डिटेल्स सगळे आपण त्याचे बघणार आहोत. ओके, लुक ॲट हिअर नाव. Before we begin learning new things, let us brush up your memory of the learned topics. Okay, now look, read these words. Now look, an ant, an aeroplane, a ball, an egg, a lion, a nest, an umbrella, a boy. Here from some of words, article an is attached at the beginning, and from some word आर्टिकल ए इज अटॅच्ड ॲट द बिगिनिंग. म्हणजे असे काही वर्ड्स होते त्या ठिकाणी, अँट, एरोप्लेन, बॉल, एग, लायन. तर त्या ठिकाणी काही ठिकाणी ए, तर काही ठिकाणी अँड, अम्ब्रेला असा त्या ठिकाणी आर्टिकलचा वापर झालेला आहे. नाऊ लुक, when do we use a and an? Already I have taught you in the last standards, but here we are discussing again for your further study, for your perfection. Okay, look at here, I am reading. We use an with words beginning with a vowel sound, that is the sounds made by the letters A, E, I, O, U for the other words
consonants, we use a. It means the article an is used before the words which started with vowel sounds. Then what are the vowel sounds? A, E, I, O, U are the vowels in English, and before them we use article and a remaining consonant sound we use article a. For example, an egg, an umbrella, and a bat, a book, a phone, like this. Okay, wait. Now write here some exercise is here for your practice. I am going to tell to you answers of those words. Okay, you listen, see, take your parents' help, they will help you. Wait. Now look here. One word is there. There are dots at the every beginning, and afterwards, after dot there some words are there. Word number 1, you see when you study or see it video, same time you keep textbook of English near you. It will help you for your understanding. Now look A. Number 1, painter. What will come here before the painter? A or a painter. Afterwards, second, egg, an egg. Number 3, barber, a barber. Number 4, artist, an artist, because artist starts from vowel sound. Number 5, electrician, an electrician. Number 6, a doctor, a guard. Number 8, an umpire, because umpire starts from vowel sound. Afterward, 9, a scientist, pilot, a pilot, an engineer. Number 11, an engineer. Number 12, a singer. Number 13, a sweeper. Number 14, a teacher. And number 15, an eagle. This was the exercise for today. I have discussed. You listen this video and try to practice it. Okay, and I am stopping here. Okay.